काय ग, कुठून आलीस तू? मी कोल्हापूरची सिद्धटेकवरनं आलोय. आलोय? अगं मुलगी आहेस ना तू, आले असं म्हणायचं असतं. काय आमच्या गावाकडे असंच बोलतात. गावठी एक नंबरची. अगं ईशा, गावठी शहरी असं काही नसतं. घे, ती तिच्या शिक्षणासाठी तिचं गाव सोडून इथे राहायला आली आहे. आणि ती खूप हुशार आहे बरं का, अभ्यासातही आणि खेळातही. खूप छान कबड्डी खेळते ती. आतापर्यंत खूप स्पर्धेत तिला बक्षीसही मिळालंय. नक्की मैत्रीणच आहे ना, की रस्त्यावरनं उचलून आणलंयस कोणाला तरी? तुझी आणि तिची भेट नाही झालीये कधी, पण आपल्याकडे ती सगळ्यांना भेटलीये. सुमी, आई, बाबा सगळेजण ओळखतात तिला. होय, सुमी आजी आमच्या आबासनी ओळखतात. त्यांचा मानलेला भाऊ आहेत आमचा आबा. बाबा, कौशिकीताई सुद्धा हिला खूप चांगलं ओळखतात, कारण ही त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकतीये. ओ अच्छा अच्छा, म्हणजे अन्नपूर्णाताईंच्या कॉलेजमध्ये शिकतेस तू? होय. अरे मला माहिती आहे ते. तुमची ओळख पाळख झाली असेल तर आता तिला जाऊ दे. ते घरातली कामं खोळंबल्यात ना. नाही, म्हणजे ती ती थांबणार आहे आपल्याकडे काही दिवस. 2 दिवस तरी. का ग, काही प्रॉब्लेम आहे का? बाबा, अहो, तिचा राहण्याच्या जागेचा जरा प्रॉब्लेम झालाय. 2च तर दिवसाचा प्रश्न आहे. आणि मी कौशिकीताईंशी सुद्धा बोललीये या विषयावर. त्या म्हणाल्या की ती राहिली तर चालेल, असं त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. हां हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. राहा बाळा. काही गरज नाहीये. आधीच या घराची धर्मशाळा करून ठेवली आहे. अजून किती जणांना घरात ठेवायचं आहे? तुझ्या मैत्रिणीचा काय जो काय पाहुणचार करायचा ना तो कर, आणि तिला तिची सोय बघू दे. हा, अहो, ती एवढ्या रात्री एकटी कुठे जाईल? ते ज्याचं त्याने ठरवावं. हे घर आहे खांडेकरांचं, तुझा आश्रम नाहीये. कोणी उठावं आणि यावं. मी विनंती करते तुम्हाला काकू, अहो, आपण तिची अडचण समजून घ्यायला पाहिजे ना. मोठी सून आहेस, राणी नाहीयेस. घराच्या संदर्भात जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर घरातल्या माणसांची सहमती असावी लागते. मला ही मुलगी इथे राहिलेली चालणार नाही. कमी तू थांब. ए मुली, तुझं जे काही सामान आहे ना ते उचल आणि या घरातून बाहेर जा. आणि तारिणी, तुला जर का तिची फार काळजी वाटत असेल ना तर तुझ्या घरी सोय कर तिची. पण ह्या मुलीला इथे राहता येणार नाही. पद्मिनी, हे घर तारिणीचं सुद्धा आहे. आणि एवढ्या रात्री त्या पोरीला बाहेर पाठवतेस तू? तू सुद्धा एक स्त्री आहेस ना, मग दुसऱ्या स्त्रीशी हे असं वागताना काहीच वाटत नाही तुला? काका ऐका की, असू द्या, मी माझी सोय दुसरीकडे करतो. माझ्यामुळे तुमच्या घरात वाद नको. तारिणीताई, मी जातो. नाही, तू माझ्या जबाबदारीवर इथे आलीयस आणि या घरची मोठी सून तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते. पण हिला राहायची परवानगी देताय कोण? मी तर देणार नाही. पण निर्णय तर सगळ्यांच्या संमतीने व्हायला पाहिजे, हो की नाही? सगळ्यांना विचारूयात, त्यांची मतं घेऊयात, आणि जे बहुमत असेल तो निर्णय असेल. हां, बाबा, तुम्ही सांगा, कमळी आपल्या घरात राहिलेली तुम्हाला चालेल की नाही? आणि माझी काही हरकत नाही. कमळी, राहतो इथे, राहा. हां म्हणजे आता बाबा आणि मी कमळीच्या बाजूने आहोत. हां. आणि माझं मत पद्मिनी मम्माच्या साईडने. आमची एक टीम आहे. या, मी टू. आणि माझं कौशिकीताईंशी सुद्धा बोलणं झालंय. त्यांचा होकारच आहे, म्हणजे त्या सुद्धा आमच्याच बाजूने आहेत. हां. म्हणजे तारिणीला 3 मतं आणि वहिनीला 3 मतं. नाही, आम्हाला 4 मतं. कशी काय? आता केदार तर माझ्या विरोधात मत देणार नाही ना. म्हणजे बहुमत तारिणीकडे आणि मी पण. बरोबर आहे, ती तुमची लाडकी सून आहे ना. पद्मिनी काकूच्या पण विरोधात जाणार आहेस का? नाही, तारिणी लाडकी असली तरी वहिनी मी तुमच्याच बाजूने. म्हणजे 4 मतं. अरे देवा, कमळी, आता तुला बहुतेक दारातच राहावं लागणार. ऐक की, हे बघा, हे सगळं करायची खरंच काही गरज नाही. मी जातो दुसरीकडे. तारिणी, तू कुठेही जाणार नाहीयेस कमळी.
कारण या मोठ्या सोन्याच्या राज्यात सगळे निर्णय लोकशाही पद्धतीनंच घेतले जाणार आहेत. आणि तो जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना स्वीकारावा लागेल. तुला काउंटिंग येत नाही का? टाय झालाय आता. घे आलं आमचं वोट. युवी बरं झालं आलास. इकडे बघ. बोल ना. अरे इथे वोटिंग चालू आहे. ही तारिणी आहे ना, तिच्या एका मैत्रिणीला घेऊन आली आणि तिला पण घरात घुसवायचा प्रयत्न करतेय. आता तुझं वोट आपल्या टीम मध्ये. ओके. मी कोणालाही घुसवत नाहीये युवराज भाऊजी. ती माझी मैत्रीण आहे आणि जरा अडचणीत आहे, म्हणून ती 2 दिवस आपल्या घरात राहणार आहे. तुम्ही तुमचं मत सांगा ना, ती या घरात राहिलेली तुम्हाला चालेल की नाही? खरं तर तूही नकोयस आम्हाला या घरात. तरी राहतेस ना, बसलेस ना आमच्या डोक्यावर. आता ही मैत्रीण आणली आहे, ही पण नाचणार आहे का तुझ्यासारखीच आमच्या डोक्यावर? झालं समाधान? नाही मग आता मतदान झालंय, झाली लोकशाही मिरवून. तिला जायला सांग आता. एवढी काय घाई आहे काकू? अरे युवराजने दिलं ना त्याचं मत. नाही ना, युवराज भाऊजींनी अजून स्पष्टपणे त्यांचा होकार किंवा नकार कळवला नाहीये. काय आता मेल पाठवू तुला रीतसर एक? हा, असं काय करता युवराज भाऊजी? आता आपले मित्रमैत्रिणी अडचणीत असल्यावर आपणच त्यांना मदत करायला हवी ना. त्यांच्या अडी अडचणीला आपण त्यांना आपल्या घरात, आपल्या रूम मध्ये राहायला जागा द्यायला हवी. आणि कमळी तर बहुमताने येतेय, सगळ्यांच्या डोळ्या देखत. चोरून, लपून, छपून अशी नाही येणार आहे ती. आणि म्हणजे बघा, आता मी सुद्धा तिला लपवून माझ्या रूम मध्ये राहायला जागा देऊ शकलेच असते की, पण मी तसं नाही केलं. आता तुम्ही शांतपणे विचार करा आणि तुमचा निर्णय द्या. तुम्ही कमळीला आपल्या घरात राहायला जागा देणार की नाही? तो माझा नवरा आहे, तो माझंच ऐकणार. तुझी मैत्रीण या घरात राहणार नाही. ऐक. निशी, तू नीट ऐक. नाही बोलला तो. राहणार म्हटलं मी. अरे नाही. हो, ती या घरात राहणार. युवराज मामा काय तुम्ही बायका एवढ्याशा गोष्टीचा सीन क्रिएट करताय? ठीक आहे ना, 2 दिवसाचा प्रश्न आहे. ही कोण ती मैत्रीण आली आहे, राहायचे राहू दे ना. मग काय, चला विषय संपवा आणि पुढे झाला ना. हा, हे तुझं आहे का? नेऊन ठेवू का आतमध्ये? ठेवायचंय का हे आतमध्ये नेऊन? नाही, मी नाही. ठेवशील ना? हां ठीक आहे. शॉर्ट सगळं. अजून काही मदत हवी आहे का? नाही? ओके, थँक्यू. मम्मा. वा वा छान. तारिणी घे ते सामान, घे तुझ्या खोलीमध्ये आणि जा तिला खोलीत घेऊन जा. आणि काय तिला हवं नको काय ते बघ. हो बाबा, ये कमळी. जा बघ.